तर पत्रकार परिषदेच्या आधी शिष्टमंडळाची बैठक सुरू झाली। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील प्रमुख जे नेते आहेत ते या ठिकाणी बोलतील आणि त्यानंतर बैठकीमध्ये जे मुद्दे ठरतील त्यावरच पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे। मात्र एकूणच या मतचोरीच्या मुद्द्यावरून आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या आग्रही मागणीसाठी म्हणून विरोधी पक्ष एकवटलेला आहे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या या नेत्यांसोबत सहभागी झाले। कालपासून हा मुद्दा त्यांनी लावून धरलाय। आज राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये आक्रमकपणे काही मुद्दे राज ठाकरे यांनी मांडलेले आहेत। आतापर्यंत प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून सभेमध्ये हे मुद्दे मांडले जात होते, मात्र आता निवडणूक आयोगासमोर हे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, त्यामुळे या सगळ्याचं गांभीर्य आणखी वाढले। या संदर्भातलं निवेदन सुद्धा आता या सर्व नेते मंडळींकडून शिष्टमंडळाकडून आता निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे आणि मतदार याद्यांमधला घोळ असेल, मतचोरीचा मुद्दा असेल, व्हीव्हीपॅटची मागणी असेल, या संदर्भात सविस्तर मुद्दे आता या निवेदनामध्ये देखील मांडण्यात आलेले आहे आणि ते निवेदन निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे। ठाकरे बंधूंनी अनेक महत्त्वाचे सवाल जे आहेत ते आता निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाची मागणी व्हीव्हीपॅटची केलेली आहे। निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे। सध्या आपण जर बघितलं तर देशात आणखी कुठे निवडणुका नाही, त्यामुळे निवडणुका लांबणीवर गेल्या किंवा व्हीव्हीपॅट मागवण्याची वेळ आली तरी देखील ते सोयीस्कर आहे असा मुद्दा देखील या दरम्यान मांडण्यात आलेला आहे। मात्र सध्या आपण जर बघितलं तर पत्रकार परिषद अगदी काही वेळात सुरू होईल। मात्र या पत्रकार परिषदेच्या आधी शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे। सगळ्यांना दिला त्याच्यावर त्यांनी प्रत्येकाने ज्याला कोणाला वाटतं त्यांनी जावं, त्यांना प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या संख्येचं समाधान करून घ्यावं, निरसन करून घ्यावं। शिवकुमार शिंदे साहेब म्हणाले की संवाद इतक्यात संपेल असं मला वाटत नाही, अशी भीती व्यक्त जे आहे ते देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी, तो त्यावेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित ते वक्तव्य केलं असेल, तो त्यांचा अधिकार आहे। ते राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री होते, एकेकाळीचे गृहमंत्री होते। पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे, बरेच जण सरेंडर झाले। तर शिष्टमंडळाची सध्या बैठक या ठिकाणी सुरू आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। मात्र सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। व्हीव्हीपॅट देत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणुका घ्या ही मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे। उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हणाले। निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरीही चालते, निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे हा सवाल राज ठाकरेंनी केला। सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणाले। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले हा सवाल राज ठाकरेंचा होता, तर 80-90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे म्हणाले। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असंही राज ठाकरेंचं म्हणणं होतं। शिवाय आमचं तुमचं करू नका, आमचा निवडणूक आयोग एकच आहे। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करताय का? मतदान नोंदणी बंद करून लफाछपी कशासाठी करता हा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवत नाही हा प्रश्नही राज ठाकरेंनी केला। मतदार याद्यांच्या घोळाची जबाबदारी कुणाची? प्रत्येक जण हात झटकताय असं उद्धव ठाकरे म्हणाले। आम्ही कुणाला जाब विचारणार? उद्धव ठाकरेंनी बैठकीमध्ये हा सवाल विचारलाय। त्रुटी आहेत तर निवडणुका कशासाठी घेता? डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर शिष्टमंडळाची सध्या बैठक सुरू आहे, ही काही दृश्य आपण या ठिकाणी बैठकीमधली पाहतो। काही मुद्दे या ठिकाणी विरोधी पक्षांच्या या नेत्यांमध्येच चर्चेला आहेत। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, सगळ्या नेत्यांची आधी या ठिकाणी बैठक होते, बैठकीमध्ये आता आणखी कोणते मुद्दे आहेत?
नक्कीच आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्रित आज निवडणूक आयुक्त निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आता सध्या नेत्यांची एकत्रित बैठक सुरू आहे. वायबी चव्हाण सेंटरच्या 5व्या मजल्यावरती ही सध्या बैठक सुरू आहे. सर्व नेते उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेमध्ये आपण काय भूमिका मांडायची या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीमध्ये प्रमुख नेते सर्वच आहेत. एकंदरीत पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मांडत असताना आगामी रणनीती कशी आपली असावी या संदर्भात जे आहे या बैठकीमध्ये विशेषतः चर्चा होते. कारण की आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं कोणतंही उत्तर जे आहे ते उत्तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे आगामी निवडणुका आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण काय भूमिका घ्यायची या संदर्भात सध्या बैठकीत चर्चा होत असल्याची सध्याची सूत्रांची माहिती आहे. आपण जर पाहिलं गेले की तांत्रिक बाबी असतील, काही कागदोपत्री बाबी असतील, या सर्व बाबी ज्या आहेत ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील या सर्वच नेत्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु तरी देखील निवडणूक आयोग आगामी निवडणुका घेण्यावर ठाम असेल किंवा जे प्रश्न निवडणूक आयोगाला या सर्व नेत्यांनी विचारले हे प्रश्न निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उत्तरं मिळाली नाहीत तर या संदर्भात आपण पुढची भूमिका काय घ्यावी या संदर्भात सध्या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. त्याचसोबतच रस्त्यावरची लढाई किंवा न्यायालयीन लढाई या संदर्भात आपण घेऊ शकतो का या संदर्भात देखील आपण पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करता येईल का या संदर्भात देखील या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. बरोबर 1:15 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. परंतु त्या अगोदर वायबी चव्हाण सेंटरच्या 5व्या मजल्यावरती सध्या सर्व नेत्यांची, प्रमुख नेत्यांची जी आहे ते बैठक सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मतदार याद्यांमधला घोळ असेल तर निवडणूक पारदर्शक कशी असा सवाल वडेट्टीवार यांनी केलेला होता. तर हे प्रश्न जे आहेत ते हे निवडणूक आयोगाला विचारण्यात आलेले होते. त्यानंतर आता या सगळ्या नेत्यांमध्ये देखील या मुद्द्यावरून चर्चा होत आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी म्हणून हे सगळे नेते एकत्र होते. मात्र राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या या नेत्यांसोबत मतदार याद्यांमधला घोळ, मतचोरी या सगळ्या मुद्द्यांवर एकत्र आले आणि त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भात आक्रमकपणे काही प्रश्न देखील विचारलेले आहेत. त्यानंतर या नेत्यांसोबत आता ही बैठक होते. काही मुद्दे जे आहेत जे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर देखील या ठिकाणी डिस्कशन होईल. कारण आतापर्यंत या सगळ्या नेत्यांची एकत्रित अशी कोणतीही बैठक झाली नव्हती. प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका मांडली आणि या एका मुद्द्यावरून सगळे एकत्र आले आणि त्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे. काल शिवालयामध्ये काही नेत्यांची बैठक झाली. मात्र तीही 5 ते 10 मिनिटांसाठी ही बैठक होती आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाबरोबर ही बैठक झाल्यानंतर सगळे नेते एकत्र आहेत आणि या मुद्द्यावर चर्चा करतायत. पुढची दिशा याच पत्रकार परिषदेमधून पुढे निश्चित होणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या मुद्द्यावरून कोण या सगळ्याचं नेतृत्व करणार. कारण महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे नाहीत. मात्र या एका मुद्द्यावरून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या ठिकाणी आहेत. त्यामुळे हा लढा आणखी कसा पुढे जाणार याची झलक या पत्रकार परिषदेमधून दिसेल आणि त्यामुळे सर्व नेत्यांची या ठिकाणी ही बैठक होत आहे. तर पत्रकार परिषदेसाठी हे सर्व नेते वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी जमलेले आहेत आणि याच ठिकाणी आता ही महत्त्वाची बैठक सुद्धा सुरू झालेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगासोबतची बैठक संपल्यानंतर आता या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात ते पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतोय ही दृश्य आपण या बैठकीची पाहतोय. सर्वपक्षीय नेत्यांची आता ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ही बैठक संपल्यानंतरच पत्रकार परिषद पार पडेल. ज्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाचं म्हणणं आणि जी चर्चा झाली त्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे हे मांडले जाणार आहेत. शिष्टमंडळामध्ये या मुद्द्यावरून सगळेच राजकीय पक्षांचे नेते सहभागी असले तरी सुद्धा या सगळ्याचं नेतृत्व किंवा या सगळ्यामध्ये आक्रमकपणे मुद्दे मांडले ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच शेकापचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील या संदर्भातले काही पुरावे निवडणूक आयोगाच्या समोर ठेवलेले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, इलेक्शन कमिशननं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत होणं देखील आवश्यक आहे. कोणत्या मुद्द्यावरून पुढे जायचं, कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे, तसंच एका बैठकीनं काही होणार नाही याची कल्पना या सर्वच राजकीय पक्षांना देखील आहे आणि त्यामुळे पुढे हा लढा कसा जाणार, कोणते मुद्दे कशा प्रकारे उठवले जातील, पुन्हा या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाला कसे प्रश्न विचारायचे, या सगळ्यातलं डॉक्युमेंटेशन कसं करायचं,
पत्र कसं निवडणूक आयोगाला पाठवायचं, केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत कसं पोहोचायचं, या संदर्भातला देखील डिस्कशन या बैठकीमध्ये होत असेल. तर मतदार याद्यांमधला जो काही घोळ असेल किंवा मतचोरीचा मुद्दा असेल या संदर्भातलं सत्य आता निवडणूक आयोगानं स्वीकारायला हवं असं देखील या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून. निवृत्ती, आपण पाहतो ही बैठक तर सुरू झाली आहे, पत्रकार परिषद कधीपर्यंत सुरू होऊ शकते, काय माहिती या संदर्भात? अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे. आता सध्या जे निवडणूक आयोगासमोर जे सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न सवाल उपस्थित केले त्या संदर्भात आता त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपण कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करायचे आणि पुढची भूमिका कशा पद्धतीने मांडायची या संदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा त्याबद्दल सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीमध्ये पहिल्यांदा राज ठाकरे जे आहेत ते उपस्थित झाल्याचे पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या अगदी बाजूला राज ठाकरे उपस्थित आहेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकंदरीत पुढील दिशा कशा पद्धतीने ठरवायची, कारण की निवडणूक आयोगाच्या वतीनं जे त्यांना उत्तर अपेक्षित होतं कोणतेही असं उत्तर त्यांना मिळालेलं नाही. त्याच्यामुळे आगामी निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण एकत्रित येऊन म्हणजे विरोधकांनी एकत्रित येऊन काय नक्की भूमिका घ्यावी या संदर्भात जी आहे ते चर्चा सध्या सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपण जर पाहायला गेलं तर सर्वांनी ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस ते विशेषतः 3 पक्षांसाठी तुम्ही काम करताय का असा सवाल जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. आणि त्यानंतर निवडणुका ज्या आहेत ते उशिरा घ्याव्यात असं देखील राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये भूमिका काय मांडणार आहोत याचं हे पाहणं महत्वाचं. या संदर्भात जी आहे ती त्या ठिकाणी चर्चा होते. आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा इतर सर्वच विरोधक असतील या आपली भूमिका काय असावी सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. आपण जर पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाला ज्या नेत्यांनी विशेषतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या संदर्भात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलं नाही. त्यामुळे रस्त्यावरची लढाई महाविकास आघाडी आणि मनसे लढतंय का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. कारण की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावरती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून साजेसं असं उत्तर जे आहे ते त्यांना दिलेलं नाही. त्याच्यामुळे आगामी भूमिका जी आहे ते काय उपस्थित केली जाते किंवा आगामी भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे. अद्याप कोणतीही राजकीय चर्चा नाही तर आज केवळ जी निवडणूक आयोगाच्या या ठिकाणी जी सर्व नेत्यांनी भूमिका मांडली होती या भूमिकेच्या संदर्भात जी आहे ती चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता सध्या बैठक पार पडलेली आहे. बैठक संपल्यानंतर आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये जे आहे ते पत्रकार परिषद पार पडेल. नेते हळूहळू जे आहेत आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आणि काही नेते जे आहेत ते नेते बाहेर येत आहेत आणि ही बैठक पार पडल्यानंतर बैठक पार पडल्यानंतर अवघ्या थोड्या वेळामध्ये जे आहे ते पत्रकार परिषद पार पडणार आहे. तर बैठकीमधनं आता नेते बाहेर पडतात आणि पत्रकार परिषदेला काही वेळातच सुरुवात होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आणखी कोणते मुद्दे मांडले जातील हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. मात्र निवडणूक आयोगासमोर जे मुद्दे ठेवले होते त्यामध्ये एकतर बॅलेट पेपरवरून निवडणुका घ्या, निवडणुका रद्द करा अशी मागणी पहिली आहे शिष्टमंडळाची. आणि त्यानंतर बॅलेटवर निवडणुका घ्या यासाठी ठाकरे बंधू देखील आक्रमक आहेत. सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी शिष्टमंडळानं मांडलेला आहे. तर याआधी देखील आम्ही काही त्रुटी मांडलेल्या होत्या मात्र त्या त्रुटींवरती काम झालेलं नाहीये, आमचं समाधान झालेलं नाहीये असं थोरातांनी देखील म्हटलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या समोर मतदार याद्या आणा, लपवाछपवी करू नका, त्या मतदार याद्यांची शहानिशा करा हा महत्त्वाचा मुद्दा सुद्धा राज ठाकरे यांनी या बैठकीदरम्यान उपस्थित केलेला. आणि आता अगदी काही वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुद्धा सुरू होईल. निवडणुकीसाठी जास्त दिवस लागत असतील तरीही चालणार आहे मात्र निवडणुका योग्य पद्धतीनेच व्हायला हव्या असं राज ठाकरेंचं म्हणणं होतं. व्हीव्हीपॅट देत नाहीये म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे असंही या दरम्यान या बैठकीदरम्यान ठाकरे बंधूंचं म्हणणं राहिलंय. तर व्हीव्हीपॅट नसेल तर मग बॅलेटवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली आहे. तसेच मतदार नोंदणी आताच बंद का केली, कोणत्याही निवडणुका नसताना मतदार नोंदणी बंद का केली असा सवाल देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले आहेत. ठाण्यामध्ये एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना केली गेली असा गंभीर आरोप या ठिकाणी आव्हाडांनी केलेला आहे. तर या ठिकाणी ठाकरे बंधूंकडनं राज्य निवडणूक आयोगावर देखील बोट ठेवण्यात आलेला आहे. राज्य निवडणूक आयोग हा तीनही पक्षांना साजेशी भूमिका घेतोय का, त्यांच्यासाठी काम करतोय का असा संतप्त सवाल या ठिकाणी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला होता. निवडणूक आयोग म्हणजे हरिश्चंद्र नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
व्हीव्हीपॅट देत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणुका घ्या ही मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हणाले. निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरीही चालते. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे हा सवाल राज ठाकरेंनी केला. सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले हा सवाल राज संपलेली असून पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होते. थेट दृश्य आपण पाहतो पत्रकार परिषदेमधली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक संपली आहे आणि आता पत्रकार परिषद सुरू होते. तर आपण पाहतो हे दृश्य आता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी आता ही पत्रकार परिषद सुरू होतीये. महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक जी आहे ती आता पत्रकार परिषदेपूर्वी झालेली आहे आणि निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या मुद्द्यांसंदर्भात आता या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची माहिती दिली जाणार आहे.